तर नाश्त्यासाठी सुद्धा आंबोळी आहे आणि तेच समजून घेऊया आपण. एकदम झकास झालेलं आहे मटण. प्रकारे आपलं बटर चिकन रेडी झालंय आणि त्याला मानसी आता कोथिंबीरने गार्निशिंग करून घेते व्यवस्थित. शुभ सकाळ मंडळी. आज आहे रविवार आणि सकाळ सकाळ मी आता आहे आमच्या किचन मध्ये. इथे आहे आई आणि आज आई बनवते स्पेशल अशा आंबोळ्या. बघा केवढ्या मोठ्या प्रमाणात तिने आज पीठ काढलं होतं आणि सकाळपासूनच सुरुवात झाली तिची आंबोळ्या बनवायला. एवढ्या तर बनवून झाल्यात आधीच. आता आंबोळ्या आहेत म्हणजे आज रविवार असल्या कारणाने नक्कीच काहीतरी नॉनव्हेज होणार आहे आणि मे बी विचारू एकदा आईलाच. काय आई आज काय बनवायचंय आपल्याकडे? मटण बनवायचंय आज मटण आणि चिकन. जे लोक मटण खाणार ते मटण आणि जे खाणार चिकन त्यांच्यासाठी चिकन. तर आज आहे मटण आणि चिकनाचा बेत आणि त्याच्यासाठी बनायला झाल्यात आंबोळ्या. नाश्त्याला पण त्याच असतील आणि त्याच्याच बरोबर ही छान अशी खोबऱ्याची चटणी सुद्धा रेडी झालेली आहे, त्याला फोडणी दिलेली आहे राईची. तो चला आता पटकन आपला नाश्ता करूया आणि पुढच्या गोष्टीला लागूया. तर नाश्त्यासाठी सुद्धा आंबोळी आहे आणि या आंबोळ्या आईने माझ्यासाठी स्पेशल काढल्या. मला थोडं जाड आवडत नाही त्यामुळे थोडं पातळ अशा आंबोळ्या काढल्यात आणि त्याच्याबरोबर ही आहे खोबऱ्याची चटणी. तो आता वेळ न दवडता नाश्त्याला सुरुवात करतो. तुम्ही पण या नाश्त्याला. तिथे आपल्या बिल्डिंगची सगळी मुलं क्रिकेट खेळत आहेत आणि क्रिकेट खेळण्यासाठी जागा बघा आमच्या बिल्डिंगच्या आवारात ही एवढीशीच जागा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला पार्किंगला स्पेस कमी असल्यामुळे बाईक पण इथेच पार्क करावी लागतात आहे आणि मुलं सगळी इथेच क्रिकेट खेळत असतात. बघा केवढीशी जागा आहे आणि इकडे क्रिकेटचा आनंद घेतात आहे सगळेजण. आज संडे असल्यामुळे यश खेळतोय, राज बॉलिंग करतोय. तुम्ही बघताय तर तुमच्या समोर दिसतात आहे दोन पिशव्या. एकामध्ये आहे चिकन आणि एकामध्ये आहे मटन. आता काही फॅमिलीतले मेंबर जे आहेत ते मटन खातात पण चिकन खात नाहीत आणि काही चिकन खातात जे मटन खात नाहीत. सो दोघांसाठी आपल्याला दरवेळेला हे असं. तर अशा प्रकारे आपल्याकडे आता चिकन आणि मटनची तयारी सुरू आहे. इकडे आपलं चिकन ठेवलंय मानसीने आणि अजूनही हा मसाला वगैरे वाटून घेतलेला आहे. आज थोडं आम्ही वेगळं काही ट्राय करतोय बटर चिकन. बघूया कसं होतंय. आणि इथे आई मटणाची तयारी करते. मटण बघा, मटण आईने चांगलं मॅरिनेट करून घेतलंय व्यवस्थित. आपला पोलेकर मालवणी मसाला मटणाला लावून त्याला व्यवस्थित, मालवणी मसाला आणि काय काय लसणीची आलं लसूणची पेस्ट ते सगळं लावून ठेवलेलं आहे. किती वेळ ठेवायचं आहे? किती एकूण वेळ ठेवलंस तू हे पूर्ण? हे आता ठेवलंय म्हणजे 10 मिनिटं ठेवते. ओके, म्हणजे टोटल अर्धा तास आपण ठेवायचंय. आणि हा नंतर हे आता खोबरं आणि सुकं खोबरं आणि कांद्याचे वाटण करायचे. ओके, हे सुकं खोबरं आणि याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे टाकून त्याचं वाटण करून घेणार आहे नंतर. आणि इकडे बघता तर इथे मानसीची तयारी सुरू आहे चिकनची. तर हे मस्त वेगळी असं दिसतंय चिकन. एकदम हॉटेल टाईप आज बनवण्याचा प्रयत्न चाललाय आपला. कारण यशला बरेच दिवस बटर चिकन खायची इच्छा झाली होती. सो तू मानसीने म्हटलं की आपण ट्राय करून बघूया आणि त्या पद्धतीने ती बनवायचा प्रयत्न करते. आणि हे कशासाठी घेतलंय आपण? जे तुम्ही समोर बघताय ना हे बटर चिकन आहे आणि एक नॉर्मल चिकन सुद्धा आपलं बनणार आहे. त्याच्यासाठी हे वाटण वगैरे करून घेतलंय ज्याच्यामध्ये खोबरं, आलं, लसूण पेस्ट, त्याचबरोबर आणखीन काय काय टाकलं याच्यामध्ये आपण? बोल काय लोक. आणि इकडे बघताय तर इथे चिकन सुद्धा मॅरिनेट करून घेतलेलं आहे मानसीने. आणि हे बघा अमूल बटर, खास स्पेशल आपलं आज बटर चिकन बनतंय. त्यासाठी हे अमूल बटर आहे. एवढंशे बटरने होईल का काय? थोडं अजून टाकावं लागेल माझ्या मते. तर आधी ऑलरेडी पण टाकलंय तू फोडणीमध्ये. मैरिनेट पण बटर ने केलं है भाई. आज कुछ हॉटेल जैसा होने वाला है हमारे घर पे. तर तुम्ही पण या टेस्ट करायला, बघूया कसं होतंय. हो आणखीन बटर टाकलंय वरती, भरभरके बटर आहे आज. आणि इथे आपलं बनतंय वाटपाचं चिकन. त्याच्यासाठी याला पण आलं लसूण लिंबू सगळं लावून याला पण अर्धा तास ठेवलेलं आहे. लेग पीस बघताय, भारी लेग पीस पण दिसतं याच्यात सुद्धा. आणि ते जे वाटण काढून ठेवलंय बाजूला ते यात टाकून आपलं मालवणी पद्धतीचं चिकन होणार आहे.
इथे मालवणी पद्धतीचं मटन, इथे मालवणी पद्धतीचं चिकन आणि इथे बटर चिकन, असे 3 मेनू आहे आज. काय आज खरं नाही. तर अशा प्रकारे आपलं बटर चिकन रेडी झालंय आणि त्याला मानसी आता कोथिंबीरने गार्निशिंग करून घेते व्यवस्थित, कारण कोथिंबीरची चव खूप छान असते. आणि हे बटर चिकन तर इथे रेडी झालंय. त्याचबरोबर इथे आपलं जे मालवणी पद्धतीचं चिकन आहे त्याला उकळी आली आहे आणि घरामध्ये सगळीकडेच एक सुगंध पसरलाय चिकनचा. बघा काय ग्रेव्ही झाली आहे आणि व्यवस्थित शिजलं सुद्धा आहे. आणि आईचं मटण आता थोड्या वेळाने बनायला सुरुवात होणार आहे. रविवार म्हटलं की आमच्याकडे जेवायला 2 वाजतातच, कारण एकदम आवडीने केलं जातात त्या सगळ्या गोष्टी. सो आता बघूया. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं आजचं जेवण जे आपण प्लॅन केलं होतं ते तयार झालेलं आहे. जेवणामध्ये बघताय तर हे आहे बटर चिकन, जे एकदम भारी दिसतंय, अगदी हॉटेलसारखं जसं असतं तसंच. त्यानंतर याच्यामध्ये आहे आपल्या मालवणी पद्धतीचा चिकनचा रस्सा आणि चिकन. इथे कोशिंबीर आहे, आपला भात आणि आईने बनवलेल्या आंबोळ्या, विशेष आजच्यासाठी ज्या बनवल्या होत्या. सो मी आता जेवायला सुरुवात करतोय. बघूया आपलं पहिल्यांदा जे इनोव्हेशन जे केले आपण, बटर चिकन बनवण्याचा प्रयत्न जो केला ते कसं झालंय. सो छान झालंय. बटरचा फ्लेवर येतोय पूर्ण चिकनला, जसं की आपण एक्झॅक्ट आपण हॉटेल प्रमाणे बनवू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये ते लोक क्रीम वगैरे सगळं वापरत असतात. पण ज्या पद्धतीने बटरचा फ्लेवर आला पाहिजे चिकनला, तसा या पूर्ण चिकनला फ्लेवर येत आहे. आता मी आपलं मालवणी पद्धतीचं बघतो चिकन ते कसं झालंय. पहिल्या घासातच जी आपली मालवणी पद्धतीची मालवणी मसाल्याची चव असते त्या पद्धतीचं हे चिकन लागतंय. त्यासोबत कोशिंबीर तर आहेच तोंडाला, भात आहे. आता एकदम मनसोक्त जेवायचं आहे. तर या सोलकडीमध्ये आपण घेतलंय आपला गावचा म्हणजे वेंगुर्ल्याचा आगळ. एकदम घट्ट आगळ आहे. त्यानंतर नारळाचं दूध काढून घेतलं, त्याचबरोबर त्यामध्ये लसूण असेल किंवा मिरची असेल आणि थोडंसं जिरं आपण टाकलेलं आहे, जेणेकरून या पूर्ण सोलकडीला खूप छान सुवास येईल. सोलकडीमध्ये आता मानसी टाकते बारीक अशी कोथिंबीर चिरून, जेणेकरून याला आणखीन छान चव येईल. तर अशा प्रकारे आपलं हे मटण सुद्धा रेडी झालेलं आहे आणि मटण खाणारे खवय्ये सुद्धा आपल्याकडे आलेले आहेत. तर आता हे पटापट जेवण वाढून घेऊया आणि त्यांचा रिस्पॉन्स काय आहे याच्यावरती ते समजून घेऊया. आपण एकदम झकास झालेलं आहे मटण. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपल्या घरी आज स्पेशली असं चिकन आणि मटण बनवलं गेलं, त्याबरोबर आंबोळ्याही केल्या होत्या. तसा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवता आला नाही, जेवढं जमलं तेवढं शूट केलं. खरं तर बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ येत नाही. आपले बरेच सबस्क्रायबर मंडळी विचारतात की व्हिडिओ काय येत नाहीये. ऍक्च्युली सगळ्याच गोष्टी एकत्र करून करताना मोठी तारेवरची कसरत होते, कारण एका ठिकाणी जॉब सुद्धा आहे, त्याचबरोबर आपल्याला व्लॉग्स पण शूट करायचे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोठ्या मोठ्या हॉटेल्सला जायचं म्हटलं तर थोडं खर्चिक सुद्धा असतं. आणि आपण हे एक आवड म्हणून करतोय, हे म्हणजे याच्यातून कोणतेही इन्कम आपल्याला मिळत नाही. तर आपण सध्या हे फक्त एक आपली आवड म्हणून ब्लॉग आपण बनवतोय आणि तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. हे ब्लॉग आणताना एवढंच मनात असतं की आपल्यामुळे तुम्हाला काही माहिती मिळावी, किंवा जे कोणी उद्योजक असतील त्यांना आपल्याकडनं थोडीफार मदत व्हावी, त्यांचा सेल कुठेतरी इन्क्रीज व्हावा, त्यांना फायदा व्हावा व्यवसायामध्ये. आणि त्या पद्धतीनेच आपण व्हिडिओ करत असतो. गावच्या घराचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाहीये. एक 80% काम पूर्ण झाले, अजूनही 20% काम अर्धवट आहे. काही आर्थिक अडचणी मध्ये मध्ये येतात आहे, पण करतोय काही ना काही करून प्रयत्न करतोय की त्या लवकरात लवकर सोडवून घराचं काम पूर्ण करायचंय. गावी स्वतःचं घर असणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. माझं सुद्धा आहे, माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं सुद्धा आहे. आणि त्यामुळेच आम्ही हे घर बांधण्याचा निर्णय त्यावेळी घेतला होता. बऱ्याच अडचणी आल्या, 2 वर्ष घराचं काम चालू आहे, पण ह्या मे पर्यंत म्हणजे 2026च्या मे पर्यंत आपल्याला हे घर पूर्ण करायचं आहे. मला अपेक्षा आहे आणि मला विश्वास आहे की मी हे काम मे पर्यंत पूर्ण करेन. आणि मग त्यानंतर आपले व्हिडिओज, गावचे व्हिडिओज असतील, आपल्या घराचे व्हिडिओज असतील, तुम्हाला आजूबाजूचा परिसर, सगळ्या गोष्टी, गावचा आपला निसर्ग सगळा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न तर करेनच. हा व्हिडिओ आजचा जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. तुमच्या प्रत्येक लाईकने, तुमच्या प्रत्येक कमेंटने एक नवीन ऊर्जा मिळत असते.
नवीन व्हिडिओज क्रिएट करण्याची, त्याचबरोबर नवीन ब्लॉग शूट करण्याचे. सो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आपली रजा घेतो. बाय बाय.